नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-TET आणि CTETच्या अनुषंगाने आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भात मागील 4-5 दिवसापासून विविध घटकांवर चर्चा करीत आहोत. आजचा महत्त्वपूर्ण घटक आहे प्रेरणा. तर आज आपण या घटकावर महत्त्वपूर्ण बाबी समजून घेणार आहोत. या घटकावर दरवर्षी परीक्षेमध्ये साधारणतः 2 ते 4 प्रश्न विचारले जातात आणि ते बहुतेक प्रश्न जे असतात ते उदाहरणावर आधारित असतात. म्हणून आज आपण प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेची वैशिष्ट्ये, प्रेरणेचे प्रकार, प्रेरणेची साधने आणि शिक्षकाची भूमिका आणि TETच्या साठी महत्त्वपूर्ण प्रश्न असे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर प्रेरणा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारी आंतरिक किंवा बाह्य शक्ती म्हणजे प्रेरणा, अशी एक सोपी आणि सुटसुटीत अशी व्याख्या आहे. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये मोटिवेशनसुद्धा म्हणत असतो. तर सोप्या भाषेत जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर कार्य करण्याची इच्छा निर्माण करणारी शक्ती म्हणजेच प्रेरणा. म्हणजे आपण एखादी कृती करण्यासाठी जी आपल्याला इच्छाशक्ती निर्माण होते ती आपल्याला प्रेरणा म्हणून आपण तिला संबोधत असतो. तर याची काही महत्त्वाची व्याख्या म्हणजे गिलफोर्डने केलेली आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रेरणा ही अशी आंतरिक अवस्था आहे जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते. ही गिलफोर्ड यांनी व्याख्या केलेली आहे आणि या संदर्भात आपण काही प्रश्न आला तर निश्चितच याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकेल. प्रेरणेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रेरणेची वैशिष्ट्य समजून घेताना आपल्याला प्रेरणा वर्तनाला दिशा देत असते. म्हणजे आपण एखादं मोटिवेशन किंवा प्रेरणा मिळाली तर आपलं वर्तन ते सकारात्मक दृष्टीने दिशादर्शक होत असतं. प्रेरणा ही व्यक्तीला उद्दिष्टाकडे नेत असते. आपल्याला बालपणापासून एखादी प्रेरणा मिळत गेली तर त्या व्यक्तीला किंवा त्या बालकाला किंवा व्यक्तीला उद्दिष्टाकडे नेण्याचं काम ही प्रेरणा करत असते. प्रेरणा सतत कार्यरत असते. प्रेरणा याचा अर्थ प्रेरणा आपल्याला एखाद्या गोष्टीचं उद्दिष्टाकडे जात असताना आपण प्रेरणेसोबत कार्य करत राहिलो तर ते सतत कार्यरत असते. आणि प्रत्येक व्यक्तीची प्रेरणासुद्धा ही वेगळी असू शकते. काही व्यक्तींना एखाद्या पदापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा असते. एखाद्या व्यक्तीला खूप आर्थिक दृष्टीने संपन्नतेची प्रेरणा असू शकते. प्रेरणेमुळे कार्यक्षमताही वाढत असते. हे प्रेरणेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपण समजून घेऊया. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रेरणेचे प्रकार. तर प्रेरणेचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे आणि जो महत्त्वाचा आहे जो आंतरिक प्रेरणा त्याला म्हणतो आपण. तर आंतरिक प्रेरणा जेव्हा व्यक्ती स्वतःच्या आवडीने काम करते त्यावेळेस आंतरिक प्रेरणा निर्माण होत असते. समजा एखादा विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्याच्या आनंदासाठी अभ्यास करतो तर तो आंतरिक प्रेरणेने करत असतो. त्याला त्या विषयामध्ये आवड निर्माण होते, त्याच्यातून त्याला समाधान मिळतं आणि त्याला काहीतरी नवीन शिकण्याची जिज्ञासा असते. म्हणून प्रेरणा निर्माण होत असताना ही आंतरिक प्रेरणा ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करते, म्हणून ती आंतरिक प्रेरणा असते. दुसरा प्रकार असतो बाह्य प्रेरणा. तर बाह्य प्रेरणा जी असते ती जेव्हा व्यक्ती बक्षीस, गुण, पदोन्नती किंवा शिक्षा टाळण्यासाठी काम करतं तेव्हा ती बाह्य प्रेरणा असते. बरेच जणांचं बालपणापासून एखाद्या बक्षिसाच्या प्रेरणेतून बालक पुढे घडत असतात. काही मार्क किंवा गुणांच्या दृष्टीने बाह्य प्रेरणेतून घडत असतात. काहींना नोकरी लागल्यानंतर पदोन्नतीच्या अनुषंगाने बाह्य प्रेरणा मिळत असते आणि यासाठी विद्यार्थी चांगले गुण मिळावेत म्हणून अभ्याससुद्धा करतात. आणि त्या बाह्य प्रेरणेच्या दृष्टीने हे मानसशास्त्राच्या दृष्टीने बालकांसाठी महत्त्वाची प्रेरणा आहे. याच्यामध्ये मुख्य शब्द बक्षीस, शिक्षा, प्रमाणपत्र असे आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतात. आंतरिक प्रेरणा ही मनातून निर्माण होणारी प्रेरणा असते आणि बाह्य प्रेरणा ही बक्षिसातून निर्माण होणारी प्रेरणा असते. एवढं आपण समजून घेतलं तरीसुद्धा आपल्याला याच्यातून प्रश्नांची उत्तरं लिहिता येऊ शकतात. प्रेरणेची काही साधने आहेत की प्रेरणा देत असताना काही टूल्स पण असतात की त्या साधनांमध्ये पहिलं आहे प्रशंसा. विद्यार्थ्यांचं कौतुक करणं. म्हणजे बरेच शिक्षक विद्यार्थ्यांचं कौतुक करतात आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून विद्यार्थीचं शिकणंसुद्धा वाढत असतं. उदाहरणार्थ खूप छान, व्हेरी गुड किंवा खूप छान उत्तर दिलेस असे आपण शिक्षक म्हणून जेव्हा संबोधतो तेव्हा विद्यार्थ्याला ते प्रशंसा आणि ते प्रशंसेतून विद्यार्थी शिकण्यासाठी प्रवृत्त होत असतो. दुसरं असतं बक्षीस. बऱ्याचदा आपण आजच्या काळात किंवा आधीपासूनसुद्धा बघितलं तर बक्षिसाच्या दृष्टीने किंवा रिवॉर्डच्या दृष्टीने बालकं अतिशय मनापासून प्रत्येक कृती किंवा प्रत्येक उपक्रम किंवा प्रत्येक अभ्यासातल्याच प्रत्येक घटकांमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा सहभागी घेत असतात.
तर त्यांना प्रमाणपत्र किंवा त्यांना काहीतरी भेटवस्तू मिळणार असतील किंवा काहीतरी त्यांना स्टार्स वगैरे द्यायचे असतील तर त्या शिक्षकाच्या इनोव्हेशन्सनुसार ते प्रेरणा आणि बक्षिसाच्या स्वरूपात मिळत असते आणि म्हणून विद्यार्थी बक्षिसाच्या रिवॉर्डच्या प्रेरणेतून सुद्धा शिकत असतात. तिसऱ्या प्रकारची स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन. निरोगी स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रेरित करते, कारण निरोगी स्पर्धा जर असली तर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी पुन्हा स्पर्धेत भाग घ्यावासा वाटतो. यशाचा अनुभव. लहान लहान यश विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात, म्हणून यशाचा अनुभवसुद्धा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो. शिक्षणातील रुची. अध्यापक जर मनोरंजक असेल तर विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढत असते. अध्यापनाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण अध्यापन असेल, आनंददायी असेल, मनोरंजक असेल तर विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढत असते. आणि या उलट असेल की जर ते कंटाळवाणं अध्यापन असेल तर विद्यार्थ्यांना शिकावंसं वाटत नसते. म्हणून शिक्षणातील रुची हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आता याच्यात शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि याच्यावर ॲप्लिकेशन बेसमध्ये प्रश्न परीक्षेत असतात. आधुनिक शिक्षणामध्ये शिक्षक हा प्रेरक म्हणजे मोटिवेटर आहे, मार्गदर्शक म्हणजे गाईड आहे आणि सल्लागार म्हणजे काउन्सिलर असतो. म्हणजे टीचर इज अ फॅसिलिटेटर जेव्हा आपण म्हणतो तर सध्याच्या काळामध्ये तो प्रेरक पण असतो, मार्गदर्शक पण असतो आणि काउन्सिलर म्हणून सल्लागार पण असतो. म्हणून शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करू शकतात तर विद्यार्थ्यांचं कौतुक करून प्रेरित करू शकतात, योग्य अभिप्राय देऊन प्रेरित करू शकतात, गटकार्य किंवा कृती आधारित अध्यापन करून सुद्धा प्रेरित करू शकतात. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांचा आदर करून सुद्धा प्रेरणा निर्माण करता येऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक युनिकनेस असतो, वेगळेपण असतं आणि त्या वैयक्तिक चांगल्या बाबींचा आदर करून आपण शिक्षक म्हणून जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांचं कौतुक केलं तर निश्चित त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होत असते. भीतीमुक्त वातावरण निर्माण जर केलं वर्गामध्ये तर विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरित होतात आणि नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. प्रेरणा आणि पुनर्बलन या दोन महत्त्वाच्या संकल्पना जर आपण समजून घेतला तर अनेक विद्यार्थी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळत असतात. तर प्रेरणा म्हणजे काय तर कृती करण्याची इच्छा निर्माण करणे आणि पुनर्बलनमध्ये केलेली कृती टिकून ठेवण्याचं असतं. प्रेरणेमध्ये कृतीपूर्वी कार्य करावं लागतं आणि पुनर्बलनमध्ये कृतीनंतर कार्य करावं लागतं. प्रेरणा ही अंतर्गत आणि बाह्य असू शकते तर पुनर्बलन हे बक्षीस किंवा प्रतिसादाच्या आधारित ठरत असतं. म्हणून प्रेरणा आणि पुनर्बलन यांच्यामधला फरक पण समजून घेणं महत्त्वाचं आहे. उदाहरण म्हणून शिक्षक म्हणतो की जो विद्यार्थी योग्य उत्तर देईल त्याला स्टार देईन आणि या उदाहरणाच्या माध्यमातून स्टार मिळवण्याची जी प्रेरणा आहे ती इच्छा आहे ती प्रेरणा म्हणून आपण समजू शकतो. पण स्टार मिळाल्यानंतर पुन्हा उत्तर देण्याची जी इच्छा निर्माण होते त्याला पुनर्बलन असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच कृतीतून दोन गोष्टी कशा वेगवेगळ्या असतात ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण स्टार मिळवण्याची इच्छा ही प्रेरणा असते तर स्टार मिळवल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याची इच्छा ही पुनर्बलन असते. TETसाठी काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपण जर समजून घेतले या घटकाच्या माध्यमातून तर भीतीपेक्षा प्रोत्साहन अधिक प्रभावित असतं. आंतरिक प्रेरणा ही बाह्य प्रेरणेपेक्षा अधिक टिकाऊ असते. विद्यार्थ्यांच्या यशाची दखल जर घेतली तर प्रेरणा वाढत असते. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सकारात्मक प्रेरणाला महत्त्व दिलं जातं. हे महत्त्वाचे मुद्दे आजच्या घटकात आहेत. आणि काही आपण सरावात्मक प्रश्न जर TETसाठी बघितले तर व्यक्तीला कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजेच काय तर बुद्धिमत्ता, अध्ययन, प्रेरणा आणि स्मरण असे पर्याय असले तरी त्याचं उत्तर योग्य प्रेरणा आहे. विद्यार्थी केवळ ज्ञान मिळवण्याच्या आनंदासाठी अभ्यास करतो तर ही कोणती प्रेरणा आहे. फक्त ज्ञान मिळवण्याच्या आनंदासाठी जर ती करत असेल तर ती बाह्य आहे की आंतरिक आहे की सामाजिक आहे की नकारात्मक आहे तर ती आंतरिक प्रेरणा असते. नंतरचा प्रश्न आहे बक्षीस, गुण आणि प्रमाणपत्र यांचा संबंध कोणत्या प्रेरणेशी आहे तर हा बाह्य प्रेरणेशी संबंधित विषय आहे. आधुनिक शिक्षणामध्ये शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणती असे प्रश्न विचारले जातात आणि याच्यामध्ये नियंत्रक, प्रेरक, निरीक्षक आणि परीक्षक असे जे जवळपास उत्तर पोचणारे प्रश्न पर्याय असतात त्यावेळेस आपली गफलत होते. पण याचं योग्य उत्तर हे प्रेरक आहे. अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करा. TETच्या एक्झामच्या दृष्टीने जर आपण थोडंसं टिप्स म्हणून समजून घ्यायचं असेल तर आवड, जिज्ञासा, समाधान ही आंतरिक प्रेरणा आहे. बक्षीस, गुण, शिक्षा, प्रमाणपत्र ही बाह्य प्रेरणा आहे. कौतुक, प्रोत्साहन, अभिप्राय ही सकारात्मक प्रेरणा आहे. तर अशा प्रकारे आपण जर केलं तर झटपट उजळणे. म्हणून आपण लक्षात ठेवा प्रेरणा म्हणजेच कृती करण्याची इच्छा. आंतरिक प्रेरणा ही स्वतःच्या आवडीमुळे निर्माण होते. बाह्य प्रेरणा ही बक्षीस किंवा शिक्षेच्या स्वरूपात मिळाल्यामुळे निर्माण होते. शिक्षकाची भूमिका ही प्रेरक किंवा मार्गदर्शकाची असणे अपेक्षित आहे. आधुनिक अध्यापनामध्ये सकारात्मक प्रेरणाला जास्त महत्त्व आहे. तर आज आपण प्रेरणा या घटकाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून घेतली, समजून घेतलं. हा घटक TET परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे.
म्हणून लक्षात ठेवा आपण की प्रेरित विद्यार्थी अधिक प्रभावीपणे शिकतो आणि प्रेरणादायी शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असतो. म्हणून आपण सुद्धा TETच्या परीक्षेसाठी एक प्रेरणा जर निर्माण केली तर त्या प्रेरणेतून आपल्याला आंतरिक प्रेरणा की आपल्याला TET आणि CTETची परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे आणि या आंतरिक प्रेरणेतून आपल्याला सुद्धा या प्रेरणेच्या उदाहरणातून समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला स्वतःसुद्धा या प्रत्यक्ष कृतीतून आणावं लागेल की आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवणार आहोत. त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपण आतापर्यंत या अभ्यासाच्या ट्रिक्स समजून घेतल्या असेल. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.